मी ग्रामीण भागामध्ये राहणारे सर्व आहोत, त्यामुळे मेजॉरिटी जे मुलं आणि मुली जेव्हा शिकायला पुण्यात नाही तर प्रमुख शहरामध्ये येतात ते तसं लोकल नसून ते मेजॉरिटी बाहेरचे असतात. त्यामुळे हे 70% लोकेशन बेस आरक्षण जे केले ते आम्हाला मान्य नाही. 20-26 जी वयाची अट टाकली होती ती तुम्हाला मान्य नव्हती आणि मग तुम्ही आंदोलन सुरू केलं. धास्ती घ्यावी लागली आणि त्यांनी पहिल्यांदा जी.आर तो बदलला, पण वय 26 वरनं 30 केलं. तुम्ही तुमचं आंदोलन तसंच पुरं चालू ठेवलं. अनेक लोकांनी तुम्हाला पाठिंबा दिला, त्याच्यामध्ये आम्ही असेल, इतरही पक्षाचे सर्व नेते असतील, आणि मग कुठं ना कुठंतरी हे आंदोलन पुढे घेऊन जाणं हे तुमच्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचं होतं. काल तुमचं आंदोलन बघून आणि महाराष्ट्रामध्ये जी मोठ्या प्रमाणात युवांची संख्या जी एकत्रित येत आहे त्या सगळ्या गोष्टी बघून सरकारला पहिल्यांदा मोठी बैठक ही घ्यावी लागली. 5 तास बैठक काल चालू झाली. त्याच्यामध्ये आपल्यातले काही विद्यार्थी गेले होते, मंत्री महोदय होते आणि अधिकारी होते. बाहेरून बघत असताना आम्हाला असं वाटलं की 5 तास ही बैठक चालू आहे म्हणजे काही ना काहीतरी सिरियस सुरू आहे. पण तुमच्यातले जे काय विद्यार्थी तिथे गेले होते, सूरज आणि जे इतर विद्यार्थी गेले होते, त्यांच्याशी बोलल्यानंतर आम्हाला कळालं की त्या बैठकीमध्ये आमच्या ज्या मागण्या त्या पुढे ठेवण्यात आल्या होत्या. मंत्री महोदय बसले होते, अधिकारी बसले होते आणि प्रत्येक मागणीच्या समोर ते म्हणत होते ही होऊ शकत नाही, ही होऊ शकत नाही, याच्यावर आपल्याला चर्चा करता येणार नाही, नंतर बघू. मग कुठं ना कुठंतरी तुम्ही हे जे आंदोलन अख्ख्या महाराष्ट्रामध्ये करत आहात, आपल्यातले हे बंधू आणि बहिणी जे इथं उपोषण करत आहेत, काही प्रमाणात या सर्वांची तुमची आणि आपल्या सगळ्यांची थट्टा कालच्या बैठकीत झालं असं आपल्याला म्हणावं लागेल. खरं तर मी शॉक झालो जेव्हा आपल्यातला एक व्यक्ती जो मंत्री महोदयांकडे भेटण्यासाठी गेला होता त्या व्यक्तीने मला सांगितलं, विद्यार्थ्यांनी मला सांगितलं की मंत्री महोदय म्हणाले की मंत्री बनणं सोपं नसतं, आमदार बनणं सोपं नसतं, त्याला पॉप्युलॅरिटी लागते, मतदान लागतं, पैसा लागतो, ताकद लागते. मला या सर्व मंत्र्यांना आणि आमदारांना सांगायचंय, तुम्ही मंत्री आणि आमदार कोणामुळे झाला असाल तर या विद्यार्थ्यांमुळे आणि यांच्या पालकांमुळे त्या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे 5 तासाच्या बैठकीमध्ये दुर्दैवाने तिथं काहीच झालं नाही आणि मी खरं तर तुमचे जे सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणी तिथे गेल्या होत्या त्यांना मानलं पाहिजे, त्यांचं अभिनंदन करतो की मंत्र्यांच्या समोर बसल्यानंतर अनेक लोकांना भीती वाटते. आपण सामान्य परिवारातले लोक आहात, भीती वाटते, प्रेशर येतं आणि त्या प्रेशरचा उपयोग करून सरकार जे म्हणायचे, जे त्यांना करायचे ते तुमच्या तोंडून ते मान्य करून घेतात. पण तुमचे सर्व प्रतिनिधी हे ढीठ होते, ते मंत्र्यांना घाबरले नाही, तुमची बाजू भक्कमपणे मांडत होते. आणि त्यांना जेव्हा जाणवलं की आता सरकार आपल्यावर दबाव आणतंय, त्यांनी निर्णय घेतला विद्यार्थ्यांच्या बाजूने उभं राहायचं. ज्या खऱ्या मागण्या आहेत विद्यार्थ्यांच्या त्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण आंदोलन मागे घ्यायचं नाही, अशी भूमिका तुमच्या सगळ्या प्रतिनिधी तिथं घेतली. त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो. 3-4 दिवसापूर्वी पुणे शहरामध्ये तुम्ही सर्वांनी मोर्चा काढला. त्या मोर्चामध्ये बोलत असताना मला माहित नाही तुमच्यातले किती जण तिथे होते. आपण आव्हान काय केलं होतं की जे कुठले आमदार या मुलांच्या मतदानामुळे, आदिवासी समाजाच्या पाठिंब्यामुळे, यांच्या आई वडिलांच्या मतदानामुळे जे आमदार झाले आणि आज सत्तेत आहेत, त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे, बैठकीला तिथं गेलं पाहिजे. याच्या आधी कधी हे आमदार आपल्याला दिसत होते का? पण तुम्ही सर्वांनी फोन केला,
तुम्ही प्रेशर आणलं आणि मग आज 25च्या 25 आमदार मंत्रालयामध्ये बसले तुम्हा आपल्या सगळ्यांना बघायला मिळतात. ही आहे तुमच्या सर्वांची ताकद, ही आहे तुमच्या एकजुटीची ताकद. मंत्री महोदय याच्या आधी जेव्हा भेटत होते तेव्हा म्हणत होते माझ्या हातामध्ये काहीच नाही. जे आहे ते कोणाच्या हातामध्ये आहे? सीएम साहेबांच्या हातामध्ये. 5 तास बैठक घेतली, प्रेशर तुमचं आलं आणि प्रेशर त्या ठिकाणी आल्यानंतर आज दुपारी कुठला तरी निर्णय तिथं घेतला. तो सुद्धा काय की 2011चा GR लागू नाही केला. 30 वयोगट जे काय आहे 30चा जो काही ती मर्यादा टाकलेली त्याला टेम्पररी स्थगिती दिली. म्हणजे या विषयातून बाहेर निघायचं आणि कसं तरी पळून जायचं आपल्या जबाबदारीपासून, अशी भूमिका या मंत्री महोदयांची तिथं दिसते. हे चालणार नाही. 2011चा जसाचा तसा GR हा या महाराष्ट्रामध्ये लागू झाला पाहिजे अशी आपल्या सगळ्यांची भूमिका आहे. तीच भूमिका आमची सुद्धा आहे. आमच्या या भूमिकेला पाठिंबा आहे. खर तर तुम्ही आणि आपण सर्वांनी या देशाचे विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी यांचं अभिनंदन केलं पाहिजे, आभार व्यक्त केले पाहिजे की त्यांनी आपल्या या आंदोलनाला पाठिंबा दिला. अनेक लोकांना असं वाटत होतं पुण्यामध्ये जो कार्यक्रम झाला तिथं राहुल गांधीजी आले, बोलले आणि निघून गेले. पण तुमच्यातलीच एक भगिनी व्यासपीठावर गेली होती आणि तुमची भूमिका तिने ठामपणे मांडली. हिंदीमध्ये तर त्या बोलल्याच, पण त्यांचं परत एकदा मी अभिनंदन करतो, त्या मराठीमध्ये सुद्धा तिथं बोलल्या. आणि दुसऱ्या दिवशी राहुल गांधीजींनी जे काही गोष्टी तिथं ऐकल्याची भावना तुमची सर्वांची त्यांच्या मनापर्यंत, त्यांच्या ध्यानापर्यंत पोहोचली. दुसऱ्या दिवशी तुमच्या बाजूली त्यांनी तिथं ट्विट केली, सोशल मीडियावर तुम्हाला पाठिंबा दिला. त्याचा सुद्धा प्रेशर या सरकारवर आता कुठं ना कुठेतरी तिथं आलेला आहे. मुख्यमंत्री साहेबांना पत्रही तिथं लिहिलं. आपल्या राज्यात विरोधी पक्ष नेता नाही, न वरच्या हाऊसमध्ये ना खालच्या हाऊसमध्ये. त्यामुळे आपल्या देशाचा जो विरोधी पक्ष नेता तोच आपला विरोधी पक्ष नेता, तोच आपला नेता. त्या अनुषंगाने त्यांच्याकडनं ज्या आपल्या सगळ्यांच्या अपेक्षा आहेत त्या 100% पूर्ण होतील असा माझ्यासारख्याला विश्वास आहे. त्यांच्या पक्षाचे आदिवासी नेते इथे येऊन गेले थोड्या वेळापूर्वी. त्यांनी तुमची भूमिका, तुमच्या अडचणी समजून घेतल्या. ते त्यांच्या प्रक्रियेनुसार त्यांच्या नेत्यांपर्यंत ते विषय पोहोचवतील. मला असं वाटतंय तुम्ही जर निर्णय घेतला 10 दिवसाली, महिन्याली, जेव्हा केव्हा, की हे जिल्हानिहाय आंदोलन करून चालणार नाही. तुम्ही ठिकाण ठरवा. नागपूर, नाशिक, पुणे, अमरावती, जे कुठलं ठिकाण तिथं तुम्ही ठरवा की इथं आम्ही सर्वजण एकत्रित येणार. आणि एकत्रित येत असताना मला विश्वास आहे तुम्ही काय 1-2 हजारात एकत्रित येणार नाही. आपली लोकसंख्या किती तुम्हाला माहिती. हा लाखो करोडो लोकांचा विषय आहे. कारण का आज आपला जर आवाज दाबला जात असेल ना, तर सत्ताधाऱ्यांना याची सवय लागणार आहे की ह्यांना काय भीती दाखवली हे शांत बसतात, ह्यांना नुसतं आश्वासन दिलं ते हे शांत बसतात. आणि मग उद्या जाऊन हा अन्याय हा कदाचित वाढू शकतो. हे तुम्हा सगळ्यांना समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे पुढच्या ज्या काही दिवसात तुम्ही जे ठरवाल, तुम्ही जर ठरवलं एक मोठं लाखापेक्षा जास्त मोठं आंदोलन हे एका विभागात नाही तर एका शहरात घ्यायचं आणि ते तुम्ही ठरवल्यानंतर आम्ही तर तुमच्या बरोबर तुमचे कार्यकर्ते म्हणून आहेच. पण मला विश्वास आहे की त्या आंदोलनामध्ये स्वतः राहुल गांधीजी येणार म्हणजे येणार. या पुढच्या 2-3 दिवसामध्ये हे जे आंदोलन चालू आहे त्याच्यासाठी सुद्धा ते येऊ शकतील.